महाराष्ट्रामधील अनेक घरांमध्ये आषाढ महिन्यात तळलेले पारंपरिक पदार्थ करण्याची प्रथा आहे। हे पदार्थ चविष्ट तर असतातच, पण त्याबरोबरच आपली संस्कृती आणि परंपराही जपली जाते। आषाढ महिन्यात पडणाऱ्या पावसाच्या सरी, गारवा आणि स्वयंपाकघरातून येणारा खमंग सुगंध, त्यामुळे ह्या महिन्याची मजाच काही और आहे। आज आपण अशाच एका पारंपरिक आणि खमंग अशा पदार्थाची रेसिपी पाहणार आहोत, त्या म्हणजे कापण्या। बाहेरून कुरकुरीत आणि आतून गोड आणि खुसखुशीत लागणाऱ्या ह्या कापण्या एकदा खाल्ल्या की पुन्हा खाऊशा वाटतात। हे 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, अर्धी वाटी आपण हे बेसन घेतलंय, 1 वाटी गूळ घेतलाय, पाऊण वाटी आपण हे पाणी घेतलंय, हे चिमूटभर आपण मीठ घेणार आहोत, हे 3 चमचे तूप आपण मोहनासाठी घेतलंय, 1 चमचाभर आपण बडीशेप पावडर घेतली, ही वेलची जायफळाची पूड आहे, ही सुंठ पावडर आहे आणि ही आपण गरजेनुसार खसखस घेणार आहोत आणि तळण्यासाठी तेल। आता हे पाऊण वाटी पाणी आधी आपण घेणार आहोत। साधारण कोमट झालं की आपण गॅस घालवणार आहोत आणि हा गूळ ह्यात घालणार आहोत आणि हा पूर्ण गूळ ह्यात विरघळवून घेणार आहोत। हा पूर्ण गूळ आपण विरघळवून घेतलाय, थोडंसं कोमट पाणी केलं तर ते चटकन गूळ विरघळतो तो। आता हे थंडही झालंय। आता हे 2.5 वाट्या पीठ आहे ते आपण घेऊया। त्यात आपण हे अर्धी वाटी बेसन घालणार आहोत, त्यात चिमूटभर आपण मीठ घालणार आहोत, ही बडीशेपीची पावडर आहे ती घालूया, ही वेलची जायफळाची पूड आहे ती घालूया आणि ही आपण चमचाभर सुंठ पावडर घेतली ती घालूया। त्यात आपण हे तूप घेणार आहोत गरम करून, 3 चमचे घेतले, छान कडकडीत आपण गरम करूया। ते सगळं आपण आधी मिक्स करून घेऊया। आता कडकडीत तुपाचं मोहन आपण या पिठावर घालणार आहोत। आता प्रथम आपण गरम तूप असल्यामुळे आधी चमच्याने आपण हे चांगलं पिठाला लावून घेऊया। आता आपण हाताने हे सगळं एकत्र करूया। तूप प्रत्येक पिठाला, सगळ्या पिठाला असं लागलं पाहिजे तूप। सगळीकडे चोळून घेऊया। आपण अशी मूठ केली की हे असं होतंय, म्हणजे आपलं मोहन बरोबर आहे। आता या गुळाच्या पाण्यात आपण हे मळणार आहोत। थोडं थोडं करून आपण गुळाचं पाणी घालणार आहोत। असं छान असा घट्टसर हा गोळा आपण मळून घ्यायचा। वरून थोडं आपण हे तुपाचा हात लावणार आहोत। पुन्हा एकदा छान मळून आपण त्याला थोडा वेळ झाकून ठेवणार आहोत। पूर्वी कापण्या हा पदार्थ सणासुदीला आवर्जून केला जायचा, कारण कमी साहित्य आणि सोपी कृती आणि खूप दिवस टिकणारा, त्यामुळे हा पदार्थ खूप जणांच्या बालपणीच्या आठवणीशी जोडला गेलाय। आता यातला आपण एक गोळा घेणार आहोत। छान त्याची ना जाडी जास्त ना जास्त पातळ अशी आपण लाटी लाटून घेणार आहोत। याला पीठ किंवा तेल काहीच लावायचं नाहीये, असंच आपण लाटणार आहोत। त्याच्यावर आपण थोडी खसखस घालूया, ती चांगली त्याला चिकटेल।
दुसऱ्या बाजूला पण थोडी लावूया. अशी आपण ना जास्त पातळ ना जास्त जाडी अशी एवढ्या आकारामध्ये आपण लाटून घेतले. आता याला आपण शंकरपाळ्याच्या आकारामध्ये कट करणार आहोत. असे आपण शंकरपाळ्याच्या आकारामध्ये त्यांना कापून घेतले. आपलं तेल तापलंय का आपण बघूया. तेल आपलं तापलंय. तेल जास्त अति जास्त गरम करू नये आणि कमीही नाही, असं मध्यम आपण असं तेल गरम केलंय. आता आपला गॅसही मध्यम असा ठेवायचा. ह्या कापण्या आपण यात सोडूया. छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण त्यांना तळणार आहोत. त्या तळतानाच ह्या कापण्यांचा छान सुवास पसरलाय. पाहू शकता किती छान दिसत आहेत त्या. त्याच्यावरची खसखस लावल्यामुळे त्या अजून छान दिसत आहेत. तर गोड, खमंग आणि खुसखुशीत अशा आपल्या ह्या कापण्या तयार आहेत. तर ह्या आषाढ महिन्यात हा आपला पारंपरिक पदार्थ नक्की करून बघा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या राहते काकी या चॅनलला सबस्क्राईब करा.